नमस्कार. सफर विथ काजलच्या नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर चला आजच्या व्लॉगला सुरू करूया. तर आज मी आले होते चिंचवडमधील अतिशय सुंदर, प्राचीन आणि प्रसिद्ध अशा धनेश्वर मंदिरात. हे मंदिर पवना नदीच्या तीरावर वसलेलं आहे. मंदिर शांत, निसर्गरम्य आणि आध्यात्मिक वातावरणासाठी ओळखलं जातं. चला तर मग आज आपण या मंदिराचे दर्शन घेऊया आणि त्याविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊया. मंदिरात प्रवेश करताच मनाला एक वेगळं शांतता अनुभवायला मिळते. परिसर स्वच्छ, हिरवागार आणि अतिशय प्रसन्न आहे. शहराच्या गजबजाटीपासून दूर काही क्षण शांततेत घालवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. हे मंदिर भगवान महादेवांना समर्पित आहे. येथे आल्यावर सर्वात आधी जाणवते ती म्हणजे इथली शांतता. स्थानिक लोकांच्या श्रद्धेचे हे एक महत्त्वाचं केंद्र मानलं जातं. महाशिवरात्र, श्रावण महिना आणि सोमवारी येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. मंदिराचा परिसर अतिशय सुंदर असून येथे भक्तिभावाचं वातावरण कायम जाणवतं. आम्ही सुद्धा महादेवांचं दर्शन झाल्यानंतर एकमुखी दत्त, विठ्ठल रुक्मिणी यांचं दर्शन घेतलं आणि तसेच मंदिराच्या पाठीमागे असलेले शंकराच्या पिंडी यांचं सुद्धा दर्शन घेतलं. या मंदिराला धार्मिक महत्त्वांबरोबरच ऐतिहासिक महत्त्वही आहे. स्थानिक परंपरेनुसार 1897मध्ये चाफेकर बंधूंनी स्वातंत्र्यासाठी लढण्याची शपथ याच धनेश्वर मंदिरात घेतली होती. त्यामुळे हे मंदिर अनेकांसाठी श्रद्धेचं आणि इतिहासाची आठवण करून देणारं ठिकाण मानलं जातं. आमचं नशीब चांगलं होतं, कारण आम्हाला इथली रात्रीची आरती अनुभवायला मिळाली. आरती सुरू होताच संपूर्ण मंदिरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं. घंटानाद, दिव्यांचा प्रकाश आणि हर हर महादेवचा जयघोष. तो अनुभव खरंच खूप सुंदर होता. जर तुम्ही पुणे किंवा पिंपरी चिंचवड परिसरात असाल तर नक्कीच एकदा तरी मंदिराला भेट द्या आणि इथली संध्या आरती नक्कीच अनुभवा. तर चला आजचा हा ब्लॉग मी इथंच थांबवते. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट्स आणि सबस्क्राईब नक्की करा.